नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला पटकन आपण व्हाय या 8वीतील 3.1 या कवितेचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. ती कविता आपल्या मातृभाषेत समजून घेणार आहोत. व्हाय म्हणजे का, असं का झालं असेल. आता पहा, तुम्ही लहान मुलांना जर ऑब्झर्व केलं तर प्रत्येकजण काय करतं की त्यांना जर म्हटलं की हे उचलू नको, का उचलू नको, प्रत्येक गोष्टीला काही ना काही विचारतच राहतात की पक्षीच का उडतात, आपण का उडत नाही, हे असं चालूच असते. पहा, आता आपण ही कविता समजून घेऊया. आय नो अ क्युरियस लिटिल बॉय. क्युरियस म्हणजे काय होतं? क्युरियस म्हणजे जिज्ञासू. ज्या मुलाला इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची आहे, माहिती जाणून घ्यायची आहे, प्रत्येक गोष्टीची माहिती जाणून घ्यायची, असं का होतं, ते तसं का आहे, त्याला म्हटलं जातं जिज्ञासू वृत्ती. आणि तसेच आपले कवी म्हणत आहेत, आय नो अ क्युरियस लिटिल बॉय म्हणजे मला एक जिज्ञासू मुलगा आहे ज्याला मी ओळखतो. हु इज ऑलवेज आस्किंग व्हाय. तो जो सतत असं का हा प्रश्न विचारतो. तो नेहमी फक्त एकच प्रश्न विचारतो, व्हाय म्हणजे असं का. व्हाय दिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाऊ, व्हाय नॉट, व्हाय बाय अँड बाय. म्हणजे काय? व्हाय दिस म्हणजे असे का, व्हाय दॅट म्हणजे तसे का, व्हाय देन म्हणजे तेव्हा का, व्हाय नाऊ आत्ताच का, व्हाय नॉट का नाही, आणि व्हाय बाय अँड बाय आणि का 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 असे प्रश्न विचारतच राहतो. ही वॉन्ट्स टू नो व्हाय वूड शुड स्विम. त्याला जाणून घ्यायचे आहे की लाकूड पाण्यावर का तरंगते. व्हाय लीड्स अँड मार्बल सिंक्स. आणि धातू आणि लीड्स म्हणजे धातू आणि मार्बल जे दगड आहेत ते पाण्यामध्ये का बुडतात. लाकूड पाण्यावर तरंगते आणि मार्बल आणि लीड त्याच्यावर का तरंगत नाही, ते का बुडतात, हा नेहमी त्याला प्रश्न पडलेला असतो. व्हाय स्टार शुड शाईन अँड वाइंड्स शुड ब्लो. का तारे चमकतात आणि वारं का वाहतं. त्याचं असं म्हणणं आहे की स्टार्स आहेत तेच का शाईन करतात, वाईन का शाईन करत नाही, आणि वाईन का वाहते फक्त, स्टार्स का इकडून तिकडून फिरत नाहीत. असं याचं सगळं त्या मुलाचं क्युरियस लिटिल बॉयचं म्हणणं असतं. तो पुढे काय म्हणतो, व्हाय वी ईट अँड ड्रिंक. आपण का खातो आणि का पितो, अशासारखे प्रश्न या क्युरियस लिटिल बॉयला नेहमी पडत असतात. पुढे पहा, ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड्स. त्याला जाणून घ्यायचे आहे की हे ढग नेमकं कोण तयार करतं. अँड व्हाय दे क्रॉस द स्काय. आणि का म्हणून ते आकाशाची सफर करतात, का ते ढग आकाशामध्ये फिरतात, आपण का फिरत नाही, अशासारखे प्रश्न त्याला पडतात. व्हाय सिंक द सन बिहाइंड द हिल. सूर्य हा टेकडीच्या मागे का लपतो. अँड व्हाय द फ्लावर्स डाय. आणि का सुंदर सुंदर फुले हे मरण पावतात, का ती नेहमीसाठी राहत नाहीत. ही वॉन्ट्स टू नो व्हाय वाईन शुड कम. त्याला आणखी पुढे काय जाणून घ्यायचं आहे की वारे का वेगाने वाहतात. फ्रॉम आउट्स द बिलोज नोज. आपल्या छोट्या नाकातून का हवा वाहते, का येणं जाणं करते, म्हणजे आपण जो श्वास घेतो ते सुद्धा त्याला जाणून घ्यायचं आहे. व्हाय पॉप गन्स शुड गो पॉप अँड व्हाय द ओशन एप्स अँड फ्लोज. म्हणजे त्याला हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे की खेळण्यातील जो पॉपगन असतो तो पॉप असेच का करते आणि का येतात समुद्राच्या लाटा. आता पहा, पॉपगन्स म्हणजे काय होतं की टॉय गन, एक मुलांच्या खेळण्याचं साधन, एक टॉय गन. आणि एप्स म्हणजे काय होतं, टाईड वॉटर मूव्स अवे फ्रॉम द लँड. जे समुद्राच्या लाटा आहेत त्याबद्दल बोलल्या गेलेलं आहे. ही वॉन्ट्स टू नो व्हाय फिश गेव गिल्स. त्याला पुढे काय जाणून घ्यायचं आहे की माशांनाच कल्ले का असतात. अँड व्हाय बॉईज कॅन नॉट फ्लाय. लहान मुले का उडी शकत नाहीत. व्हाय द स्टीम्स कम फ्रॉम द कॅटल स्पाउट. कॅटलीच्या जिथे आपण चहा टाकलेला असतो त्या कॅटलीतून वाफ का बाहेर येतं. अँड द रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. आणि तेच नाही तर त्याला हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे की आकाशातून पाऊस का पडतो. पहा, किती सारे प्रश्न पडलेले आहेत त्याला. पुन्हा आणखी प्रश्न आहेत बरं. ही वॉन्ट्स टू नो व्हाय द कोल शुड बर्न. त्याला हे जाणून घ्यायचं की कोळसाच का जळतो, दगड का जळत नाही. अँड नॉट अ बिट ऑफ स्टोन. त्याला म्हणायचं आहे की दगड का जळत नाही, कोळसाच का जळतो.
व्हाय सीड्स गेट इन द ॲपल कोर, म्हणजे सफरचंदाच्या मधोमध कशी बी जाऊन बसते. त्याचं म्हणणं आहे सफरचंदाच्या मधोमधच बी का जाऊन बसली, आजूबाजूला का नाही बसली. अँड मॅरो इन द बोन, आणि हाडाच्या मधोमधच कशी वाढते ती चरबी हाडाच्या बोन मॅरो जो असतो की नाही तो मधोमध कशी वाढते. अशासारखे प्रश्न त्याला पुन्हा पडलेले आहेत. आता पुढचे 2 स्टांजा जाणून घेऊया. ही वॉन्ट्स टू नो वाय आय शुड मेल्ट, त्याला जाणून घ्यायचं आहे की बर्फ का वितळतो. अँड स्पायडर्स इट्स द फ्लाईज, आणि स्पायडर का छोट्या किड्यांना खातो. व्हाय बीज शुड स्टिंग अँड व्हाय द ईस्ट, त्याला मधमाशा डंख मारतात आणि ईस्ट कशी बनते जी ब्रेडसाठी तयार होते हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे. अँड शुड मेक द डो टू राईज, म्हणजे ब्रेडसाठी तयार केलेलं जे पीठ मळलेलं असतं ते पुन्हा कसं आंबल्या जातं, ते मोठं कसं होतं हे सुद्धा त्याला जाणून घ्यायचं आहे. ती डो म्हणजे काय, अ थिक मिक्सचर ऑफ फ्लोअर वॉटर अँड रेडी टू बेक इन टू द ब्रेड, म्हणजे गव्हाचं पीठ किंवा मैदा याच्यापासून आणि त्यात पाणी तयार, या दोघांचं मिश्रण तयार करून जो आपण घरी कणिक मळवतो, गोळा तयार करतो त्याला म्हटलं जाते डो. सम ऑफ हिज व्हाय आर नॉट टू हार्ड, म्हणजे का नाही असे का नाही की विचारलेले नसतात तसे फारसे कठीण. आता पहा, टू अँसर इफ यू विल ट्राय, म्हणजे का नाही असे विचारलेले नसतात फारसे कठीण प्रश्न. जर प्रयत्न केले तर तुम्हाला सुद्धा याची उत्तरं येतील. बट अदर नो वन इयर एट हॅज फाउंड द रिझन व्हाय, मात्र उरलेल्या सर्व प्रश्नांची कल्पना करणेही कठीण, आणि कठीण तर आहेच, त्याचबरोबर त्यामागचे कारण शोधताना सुद्धा तुम्ही हैराण होऊन जाल. आणि हे प्रश्न सगळं कोणाला पडलेलं आहे, अ क्युरियस लिटिल बॉय अँड ही ऑलवेज आस्किंग व्हाय. तर पहा मुलांनो, अशा पद्धतीने ही कविता आहे की लहान मुलांना सतत नेहमी प्रश्न पडत असतात की असंच का तसंच का, त्यावर आधारित असलेले हे प्रश्न आहे. आता पहा, त्यावर आधारित असलेली ही कविता आहे, त्यावर आधारित असलेले आपण प्रश्न पाहू. इज द लिटिल बॉय रिअली क्युरियस, हाऊ डू यू नो इट, तुम्हाला खरंच या कवितेतील छोटासा मुलगा जिज्ञासू आहे असं वाटतं का, आणि वाटतं ते कशावरून. तर नक्कीच द लिटिल बॉय इज व्हेरी क्युरियस बिकॉज ही ऑलवेज आस्किंग व्हाय. द लिटिल बॉय इज आपण असं म्हणू शकतो, यस आय नो लिटिल बॉय इज व्हेरी क्युरियस बिकॉज ही ऑलवेज आस्किंग व्हाय. तो नेहमी व्हाय प्रश्न विचारतो. तेच नाही तर तुम्ही हे सुद्धा लिहू शकता, ही ऑलवेज आस्किंग व्हाय दिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाऊ, व्हाय नॉट, व्हाय बाय अँड बाय. या आन्सरवरून तुम्ही म्हणू शकता की लिटिल बॉय इज व्हेरी क्युरियस. हे झालं याचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. व्हॉट डज द बॉय वॉन्ट टू नो अबाउट द क्लाउड्स, क्लाउडबद्दल त्याला काय माहिती जाणून घ्यायची आहे. क्लाउड्स, आता क्लाउड्सचे स्टांजा हा आहे. यामध्ये ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड, म्हणजे त्याला जाणून घ्यायचं आहे ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड अँड व्हाय दे अक्रॉस द स्काय, की ढग कसे तयार होतात आणि ढगाला कोण बनवतं, आणि त्याचबरोबर ते ढग आकाशाची सफर का करतात याची माहिती त्याला करून घ्यायची आहे. पुढचा प्रश्न पहा. व्हाय ब्लोज आउट ऑफ द बिलोज, म्हणजे काय, भात्यातून काय बाहेर पडते, तर वाईन बाहेर पडते, हे तुम्हाला सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे. व्हॉट हेल्प्स द डो टू राईज, जे धान्यापासून ब्रेड करण्यासाठी जी कोणती गोष्ट मदत करते, तर ईस्ट मदत करते. डो तयार करताना ईस्ट जर टाकलं तर ब्रेडसाठी तयार केलेलं जे पीठ आहे, मळलेलं जे गोळा आहे तो डबल होतो, तो ईस्टमुळे. तर अशा पद्धतीने आपण कविता अभ्यासलेली आहे.